आज नाश्त्याला काय बनवायचं? रवा नको, पोहे नको, मग बनवायचं तरी काय? आज आपण रव्यापासून एकदम झटपट अशी होणारी खूप टेस्टी रेसिपी बनवणार आहोत। त्याच्यासाठी 1 वाटी बारीक रवा इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलाय। याच वाटीच्या मापाने पाव वाटी दही घातलेलं आहे। दही आंबट घालायचं। 1 वाटी पाणी घालूयात आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय। आता हे जे मिश्रण आहे ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। थोडंसं आणखीन पाणी घालते। यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचे। थोडासा सोडा घालायचा आणि आता ही छान असं मिक्स करून घ्यायचे। पहा, एकसारखं असं मिक्स करून घ्यायचे। जेव्हा या पिठाला बबल्स येतील इथे आपलं मिश्रण तयार आहे। आता हे जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तिथे मी ताट घेतलंय, त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि हे मिश्रण आता या ताटामध्ये काढून घेते। थोडंसं टॅप करून घेऊयात म्हणजे याचे बबल्स निघून जातात। आणि इथे एक कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। त्याच्यामध्ये एक रिंग ठेवली आहे, त्याच्यामध्ये ही ताटली ठेवायची। थोडंसं वरून लाल मिरची पावडर घालूयात। कढईवरती झाकण ठेवून हे आता शिजवून घ्यायचंय। इथे आता रव्याचा पदार्थ छान असा शिजला गेलेला आहे। चाकूला थोडं सुद्धा लागत नाहीये, याचाच अर्थ तो छान शिजलेला आहे। आता ही प्लेट मी बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवते। हे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे याला कट करून घ्यायचे। तुम्ही कोणत्या पण शेपमध्ये करून घेऊ शकता। अगदी छान स्पॉन्जी असं झालेलं आहे। अगदी याला रव्याचा ढोकळा म्हटला तरी सुद्धा चालेल। अगदी मस्त झालेलं आहे। आता हे थोडंसं फ्राय करून घ्यायचंय। तर इथे मी पॅन घेतलाय, गरम होण्यासाठी ठेवलाय, त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात। आणि आता हे जे कापलेले पीस आहेत ते याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि ते दोन्ही बाजूने सुद्धा छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। थोड्या वेळानंतर रव्याचा ढोकळा छान असा भाजला गेलेला आहे। अगदी छान क्रिस्पी झालेला आहे दोन्ही सुद्धा बाजूने। केचप किंवा कोणत्या पण चटणी बरोबर खाऊ शकता। चला, तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।